डॉक्टर कोणाला व्हायचंय? किती किती मुलं आहे? एक, हा, 1 2 3 4. माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब, मला तुम्हाला ह्या गोष्टीकडे लक्ष असं वेधायचं आहे. आता या मुलांना जर डॉक्टर व्हायचं असेल ना, तर यांच्या बापाच्या खिशामध्ये फी भरायला 1 कोटी रुपये खिशात पाहिजे. आणि हे शेतकऱ्याची मुलं आहे, हे डॉक्टर होतील का? मग यांचे जे एवढे चांगले छान स्वप्न आहे, हे आपण पूर्ण करू शकतो का? हे पूर्ण होतील का? मग याला जबाबदार कोण? म्हणून मी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय शिक्षण मंत्री साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय उभं करा. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला काही नकोय. शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्यामध्ये गट्स असतील ना, एखादा भिकारी जरी असेल, भीक मागून जरी जेवणाची उपजीविका करत असेल, त्याच्या मुलामध्ये जरी शिकण्याचे गट्स असतील ना, त्याला सुद्धा डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर होता आलं पाहिजे. आता ह्या शाळांमध्ये फक्त गरिबाची मुलं आहे, त्या घरामध्ये अधिकारीच तयार होऊ द्यायचा नाही. कसे